बविया लोकसभा प्रत्याशी का लगातार चुनाव प्रचार जारी है। वहीं आज शिरसाद, भामट, पाड़ा, साई मंदिर में बाबा के दर्शन कर लोकसभा चुनाव प्रचार का नारियल फोड़ा गया। पालघर लोकसभा चुनाव प्रचार का श्री गणेश आज बड़े ही हर्षोल्लास के साथ किया गया। इस समय वहां बहुत भीड़ देखने को मिली। जननायक विधायक हितेंद्र ठाकुर, युवा विधायक क्षितिज ठाकुर के द्वारा किए गए शानदार समाज कल्याण एवं जन कल्याणकारी कार्यों में प्रत्युत्तर के अभियान के शुभारंभ पर जनप्रतिनिधि, पदाधिकारी एवं अनेक कार्यकर्ता एवं क्षेत्रवासी उपस्थित रहे। बोईसर विधानसभा क्षेत्र के विधायक राजेश पाटिल के पूर्व सांसद बलिराम जाधव, ठाणे जिला सेंट्रल बैंक के अध्यक्ष राजेंद्र पाटिल, वसई पंचायत समिति के अध्यक्ष अशोक पाटिल, पूर्व नगर सेवक जयश्री कीनी, कन्हैया भोईर, मिलिंद घरत, जिला परिषद सदस्य कृष्णा माली, कृषि उपज बाजार समिति उपाध्यक्ष पांडू रंग पाटिल एवं बाजार समिति के सभी निदेशक, विभाग की सभी दादियां, पूर्व सरपंच, उप सरपंच, सदस्य एवं अन्य गणमान्य उपस्थित थे। गांव पाड़ा से लेकर शहर तक प्रचार को स्वतः स्फूर्त प्रक्रिया मिल रही है और ऐसा लग रहा है कि महिला पुरुषों के साथ साथ वरिष्ठ नागरिक भी प्रचार में बढ़ चढ़कर हिस्सा ले रहे हैं और इस बार मतदाता राजा ये विश्वास व्यक्त कर रही हैं कि बहुजन विकास आघाड़ी के उम्मीदवार राजेश पाटिल पालघर लोकसभा से भारी मतों से जीतेंगे। पालघर लोकसभा मतदारसंघातील आपल्या वसई तालुक्याच्या ग्रामीण भागाचा प्रचाराचा नारळ आपण आज फोडला। या प्रसंगी उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ मार्गदर्शक, आपले प्रथम खासदार आदरणीय बलिराम जाधव साहेब, आपले माजी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आदरणीय पांडुरंग पाटील साहेब, आपल्या सर्वांच्या आवडते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय राजेंद्र पाटील साहेब, त्याचप्रमाणे सभापती कन्हैया भोईर, आपल्या ज्यांच्या हस्त्यावरती नारळ वाढला ते माझे काका आदरणीय गोविंदकिनी आणि बहुजन विकास आघाडीचे तमाम ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, आज आपल्या लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर, राजू नाना आणि बहुजन विकास आघाडीचे तमाम ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते हे आपण सर्वांनी पालघर लोकसभेचा उमेदवार म्हणून माझी निवड केली आणि मला निवडणुकीला तिकीट दिलं, त्याबद्दल मी खूप मनापासून आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानतो। गेली 27 वर्ष या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये काम करत असताना आणि आप्पांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत असताना हा ग्रामीण भागाच्या विकासाचा दृष्टिकोन आपण ठेवून अनेक सहकारी राजेंद्र आहेत, पांडुकाका आहेत, बळीकाका आहेत, तमाम आपले सगळे सदस्य ग्रामपंचायत झाले, सरपंच झाले, पंचायत समिती सदस्य झाले, सभापती झाले, जिल्हा परिषद मेंबर झाले, बाजार समित्यांचे संचालक झाले, डायरेक्टर झाले आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या ग्रामीण भागाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने केला। आपण सगळ्यात ज्ञात असेल की 27 वर्षापूर्वी पाण्याचे आपल्याकडे एवढं मोठं दुर्लक्ष होतं की घरोघरी आपल्याला पाणी जर प्यायचं असेल, घ्यायचं असेल तर रात्री जागरण करून पाणी भरावं लागायचं। आज ही परिस्थिती आपली कुठेही राहिलेली नाही। एकही गाव असं पाडा नाही का तिथे पाण्याची टंचाई आहे। लाईट आपल्याकडे कमी व्होल्टेजने यायची हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे। आज ती परिस्थिती राहिली नाही। एकूण गावामध्ये शेवटपर्यंत लाईट पोहोचलेले एक गाव असं नाही का तिथे लाईट गेलेली नाही। म्हणजे रस्ता, लाईट, पाणी या ज्या मूलभूत सुविधा आहेत, या मूलभूत सुविधा गेल्या 30 वर्षामध्ये या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आपण नेतृत्वाखाली काम करताना आपण पार पाडल्या आणि माझा सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये एवढ्या वर्षाचा आहे। जिल्हा परिषद निवडून दिला आपण 97 साली, 2002 साली तालुका पंचायत समिती सभापती बनवलं, 2009 पासून जिल्हा बँकेचं संचालक बनवलं, बाजार समिती संचालक बनलो, अशा आणि आमदार बनलो 2019 आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये मी एक गोष्ट आवर्जून केली ती म्हणजे लोकांचा सहभाग ठेवला, संपर्क ठेवला आणि लोकांची काम करण्याची भूमिका ठेवली आणि त्याच्यामुळे आज जो इथे प्रचंड जनसमुदाय कार्यकर्त्यांचा जमा झालेला ही आपल्या बहुजन विकास आघाडी एकता आणि अखंडताचं एक प्रतीक आहे। कारण एवढ्या वर्षापासून आपण एक परिवारसारखे इथे जमलेलो आहोत, वागलेलो आहोत, एकमेका सुखादुखात गेलेलो आहोत आणि आपलं नेतृत्व एवढं भक्कम आहे की एवढं कणखर नेतृत्व या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये का भारतभर नसेल, हे आपलं सौभाग्य आहे आणि एकदम स्पष्ट आणि कामसू। त्याच्यामुळे आज जरी मी इथे बोललो असलो तरी माझ्या बाजूला आप्पा उभे आहेत असं मला सदैव भास असतो। कारण मी जर बोलत असताना, वागत असताना, काम करत असताना किंवा लोकांशी बोलत असताना काय चुकेल का, काय माझ्या हातून चूक घडेल का, ती
खूप अगदी विचारपूर्वक मला ते वागावं लागतं आणि मी त्या पद्धतीने वागलो. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये फार कमी चुका झाल्या असतील माझ्याकडून. जाणीवपूर्वक तर कधीच चूक केली नाही, कोणाला फसवलं नाही, कोणाला हे केलं नाही. आणि त्याच्यामुळे आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक भारताचं एक सर्वोच्च स्थान ज्याला संसद आपण सांगतो, त्या संसदेमध्ये जाण्याचं एक भाग्य तिकीट त्याच्या माध्यमातून मला उपलब्ध करून दिलेलं आहे. आता त्या संसदमध्ये बसवण्याची जबाबदारी आपली. आजपर्यंत एवढ्या ठिकाणी बसवलं, तालुक्याला बसवलं, जिल्ह्याला बसवलं, महाराष्ट्रामध्ये सुद्धा बसवलं. आता दिल्लीमध्ये बसवा असं मी आपल्याला मनापासून धन्यवाद हे करतो. कळकळीत आवाहन. आता बसवा म्हणजे का बसवा? जिथे जिथे आम्ही गेलो, तालुक्याला बसलो, चांगलं काम केलं. जिल्ह्याला गेलो, जिल्ह्याला काम केलं. जिल्हा बँकेमध्ये गेलो, जिल्हा बँकेमध्ये राजभवन आम्ही दोघंच डायरेक्टर, परंतु जिल्हा बँकेची पूर्ण सत्ता ही आपण आणली आणि त्याचा देखते रहिए हमारे साथ नवयुग शक्ति न्यूज और ऐसे ही लेटेस्ट खबरों के लिए सब्सक्राइब करें चैनल को और फॉलो करें हमारे फेसबुक पेज को।